मराठा आरक्षणाच्या वैधतेवर आजपासून मुंबई हायकोर्टामध्ये नव्यानं सुनावणी होणार आहे। राज्य सरकारनं एससीबीसी कायद्याअंतर्गत मराठा समाजाला 10% आरक्षण दिलं होतं। सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणामध्ये हे आरक्षण दिलेलं सरकारच्या निर्णयाविरोधात हायकोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आल्या आहेत। सोबत समर्थनार्थही याचिका दाखल झालेल्या आहेत। या सगळ्या याचिकांवरील सुनावणी अजूनही प्रलंबित आहे। या याचिका तातडीने निकाली काढण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिलेत। एससीबीसी कायद्याअंतर्गत मराठा समाजाला 10% आरक्षणाचा निर्णय याआधीच देण्यात आलाय। एकूण आरक्षणाची 50% मर्यादा ओलांडली आहे। राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल आहे। आरक्षण घटनाबाह्य असल्याचा याचिकांमध्ये आरोप करण्यात आलाय। मराठा आरक्षणाच्या समर्थनात सुद्धा याचिका दाखल आहेत। या सगळ्याच याचिकांवर एकत्रित सुनावणी करावी असं सुप्रीम कोर्टाने म्हटलंय।